नमस्कार मंडळी. आज संडे, सो काहीतरी थोडंसं स्पेशल हटके व्हेजमध्येच आहे, पण मी आज नाश्ता स्पेशल करते का सो समथिंग नाश्त्याबद्दल मी करणार आहे. कारण काय होतं की हल्ली मी काही दिवसांपासून नाही, जवळजवळ 1 वर्ष होत आलं मी संध्याकाळचं जेवण स्किप केले. आणि त्याचं कारण आहे माझे बंधुराज आणि फॅमिली. सो संध्याकाळी ते जेवत नाहीत, लाईट काहीतरी खातात, पण मी ते लाईटसुद्धा घेत नाही. मला जेवढं काही खायचं असेल ते मी 6:30 7 मॅक्झिमम 7 7:30पर्यंत, 7 7:30सुद्धा नाही, 7पर्यंत मी खाते. 7च्या नंतर मी काहीच खात नाही. मग 7च्या आधी तुम्ही काहीही खा, तुम्हाला जे पाहिजे ते खा, पण आफ्टर 7 नथिंग, कारण मी स्टॉप करते. हे थोडं सिस्टम मी करून बघितलं. सुरुवातीला थोडंसं मला जड जात होतं, कारण 9:30 वाजता 9 वाजता 8 वाजता आपल्याला जेवायची सवय असते. पण ती हळूहळू जेव्हा सुरुवातीला आपण स्टार्ट करतो, तेव्हा कुठलीही सिस्टम असू दे, कुठलाही नियम असू दे, आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्या थोड्या अडचणी आपल्याला येतात. पण थोडे दिवसांनी मी पाहिलं की हे जेव्हा मी करत होते तेव्हा स्टार्टिंगला मला थोडंसं डिफिकल्ट गेलं. पण काही दिवसानंतर मी एक्सपिरियन्स केलं आणि एक रिअलाईज झालं मला की नेक्स्ट डे मॉर्निंगला मला एवढं हलकं वाटलं, एवढं लाईट वाटलं की अक्षरशः म्हणजे स्लिपिंग विथ दॅट एम्प्टी स्टमक. कारण आपण पोटात अगदी, मला तो हॅवीनेस नव्हता, जड वाटत नव्हतं मला. आणि जेवल्यानंतर मला जे आपल्याला एक प्रकारचा हॅवीनेस वाटतो आणि आपल्याला एक आळशीपणा येतो, लेझीनेस येतो आणि फुगाच जेवलो असं वाटतं. मग ते सगळं स्टॉप झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग, कारण 7च्या नंतर आपण काहीच खात नाही, आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 8 वाजेपर्यंत आपलं जर पोट रिकामी असेल तर फारच छान, पोटालाही आराम मिळतो. नाहीतर आपण 9 10 वाजता जेवतो आणि आपण सगळे झोपले जातो, पण आपल्या पोटातली क्रिया ही चालूच असते. तेव्हा पोटाला एवढा आराम मिळतो. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला प्रचंड भूक लागते. ती प्रचंड भूक भागवण्यासाठी आपल्याला काहीतरी हेवी ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. तो हेवी ब्रेकफास्ट म्हणजे काय, की असं नाही की टोस्ट खाल्लं, बिस्किट खाल्लं, काही खाल्लं, नाही. समथिंग जे तुम्हाला तुमच्या पोटासाठी, कारण तो दिवसाची सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा चांगल्यापासून करा. मग ते फ्रूट्स असू दे, किंवा तुमचं स्प्राऊट असू दे, किंवा तुमचे मोड आलेले मूग असतात, लाल चणे असतात जे बॉईल केलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही, कारण आमच्या घरात आम्ही काय करतो ते मी आता माझ्या वहिनीकडनं, माझ्या बंधुराजकडनं बघितलेलं आहे. जे सॅलाड एक प्रकारचं केलं जातं, की कोबी चिरून तुम्ही त्याच्यामध्ये बॉईल केलेले लाल चणे, नंतर स्प्राउटेड मूग आणि डाळिंब, त्याच्यानंतर तुम्हाला टेस्टसाठी पाहिजे असेल तर थोडासा चाट मसाला, मीठ, हे ॲड करून तुम्ही ते बाउलभर खाऊ शकता आणि इट गिव्स यू अ व्हेरी हेल्दी फिलिंग. तर असं काही खाल्ल्याने तर तुमचं शरीर, तुमचं हेल्थ खरोखर लाईट असतं, फील पण होतं स्टमक, आणि एक हेल्दी तुम्हाला फूड मिळतो, एक हेल्दी डाईट होतो तुमचा. तेव्हा आज आता मी पोहे आणि उपमा, हे नॉर्मली जे आपल्या घरोघरी केलं जातं, ते मी आठवड्यातनं एकदा किंवा मॅक्झिमम 2दा, पण जास्त नाही. पोहेसुद्धा मी जास्त घेत नाही, उपमासुद्धा जास्त घेत नाही, पण जेव्हा केव्हा करते, एवढ्या आवडीने करते. कारण उपमा आणि पोहे म्हटलं की मराठीची ही स्पेशल रेसिपी आहे, त्याला स्किप करून चालणार नाही. कारण घरोघरी ही रेसिपी होतेच, ती कशी असू दे. कोणी त्याला, आता सोशल मीडिया एवढा ॲक्टिवेट झाला आहे की आता आजकाल ज्या रेसिपी आपण घरी बनवतो त्या सगळ्या हायलाईट होतात. तेव्हा त्याच्यात काय मोठं, कारण प्रत्येकजणं करतात. पण तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीचा जो उपमा करते तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आवडला तर नक्की शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. पण नाही आवडला तरी रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही अशाच प्रकारे उपमा करता किंवा काही वेगळी रेसिपी आहे, तर तीसुद्धा तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. चला तर कृतीकडे वळूया.
मी आता 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला उपमासाठी आधी भाजून घ्यावा लागतो. हा मी जाड रवा घेतला आहे, कारण रवा थोडा भाजून झाल्यानंतर जर मला थोडासा कमी वाटत असेल तर मी याच्यात थोडा काढून ठेवीन. ॲक्च्युली रवा आपण भाजून ठेवला तर जास्त चांगलं असतं, कारण जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो, करू शकतो. आयत्या वेळेला आपल्याला त्रास होत नाही. रवा भाजायला थोडासा वेळ जातो, कारण तो बारीक गॅसवर आपल्याला भाजावा लागतो. त्याला करपू न देता त्याला नीट भाजला गेला पाहिजे. आपण गॅसवर रवा टाकून इकडे तिकडे जाऊन दुसरी कामं करू शकत नाही. तेव्हा फुल कॉन्सन्ट्रेशनचं हे काम आहे रवा भाजणं. म्हणजे पटकन भाजला जातो जर कढई तुमची गरम असेल तर. आणि शॉर्टकटमध्ये मी तेच करते, थोडीशी कढई गरम झाली की नंतर मग मी अगदीच गरम नाही पण थोडंसं त्याचं तापमान पेलण्यासारखं बॅलन्स असलं पाहिजे. तरी ते बघू शकाल तुम्ही रवा आपला चांगला भाजला गेला आहे. आता ह्याला मी एका डिशमध्ये काढते. आता याच कढईत आपण आता उपमा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण थोडंसं तेल घालूया. तेलाचा अंदाज तुम्हाला प्रत्येकाला असेल, कारण उपमा करताना किती तेल पाहिजे आपण नेहमी रेग्युलरली करतो, तर त्या अंदाजाने तुम्ही सुद्धा तेल घाला. ते चांगलंच गरम झाले. आता मी मोहरी फोडणीला देते. मोहरी दिल्यानंतर मी कढीपत्ता लगेच घालत नाही, कारण कढीपत्ता लगेच अगदी उडतो. तेव्हा मी आधी कांदा घालते. कांदा घातल्यानंतर कढीपत्ता घालते, म्हणजे काय पटकन तो तडतडत नाही. कांद्यासोबत मी मिरची सुद्धा फोडणीला घालते. वा, कढीपत्त्याचा अगदी छान मस्त सुगंध येतो. कढई चांगलीच गरम आहे, त्याच्यामुळे आपला कांदाही पटकन शिजला जाते. थोडासा कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यात मीठ घालूया. मीठ सुद्धा तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरा. आता कोणी कोणी उपमामध्ये चणा डाळ किंवा शेंगदाणे किंवा उडदाची डाळ हे सुद्धा घालतात, पण मी यावेळेला ते काही वापरत नाही आहे. कारण त्याच्याऐवजी मी थोडेसे मटार बॉईल केले होते, जे माझ्याकडे फ्रीझरमध्ये मी स्टोअर केलेले होते, फ्रेश मटार. तेव्हा मी ते मटार वापरणार आहे. मटार घालून सुद्धा आपला उपमा खूप छान होतो. त्याच्यात आपण गाजरसुद्धा घालू शकतो. मुलं असतील तर, आणि मुलं भाज्या खात नसतील तर त्यांच्यासाठी आपण भाज्या घालून सुद्धा उपमा करू शकतो. आणि त्याच्यात थोडा मिरचीचा तिखटपणा कमी असला पाहिजे. मोठ्यांसाठी मिरची चालून जाते, पण लहान मुलं जर असतील तर त्याचा तिखटपणा जरा कमी असला तर मुलं अगदी आवडीने खाते. आता ह्याच्यात मी टोमॅटो घालणार आहे. एकीकडे मी याच्यासाठी पाणी गरम करत ठेवते, कारण आपल्याला गरम पाणी याच्यात घातल्यावर उपमा आपला चांगला शिजला जातो. थंड पाणी यूज केलं तर मळमळीत होते. त्याच्यासाठी आपण पाणी तेव्हा मला बॉईल करून घ्यायचं. आता आपण याच्यात आपले बॉईल केलेले मटार यूज करूया. मटार घालूया. याच्यात आता आपण थोडी हळद घालूया. मटार, कांदा, टोमॅटो सगळं चांगलं मस्त
एकजीव झाले. आता आपण याच्यामध्ये भाजलेला रवा घालूया. मला पाहिजे तेवढाच रवा घेते, कारण रवा फुलतो तेव्हा 2 जणांसाठीच हा उपमा आहे. बघू शकाल किती मस्त सुंदर रंग आलाय उपम्याला. खरं तर ही रेसिपी मी माझ्या आईकडनं शिकली आहे. तेव्हा ही रेसिपी एक आईची रेसिपी आहे आणि ओरिजिनल ती ओरिजिनल आईची जी चव असते ती आपल्याला काही सोशल मीडियामध्ये मिळणार नाही. आईच्या हातातली रेसिपी ती आईच्याच हातातली रेसिपी असते. पाणी थोडंसं आता इथे गरम झालेलं आहे, अगदीच बॉईलची गरज नाही आहे. तेव्हा हे आता पाणी मी याच्यात घालणार आहे आणि तुम्ही बघू शकाल पाणी घातल्यानंतर रवा परत कसा आपला फुलतो. हे बघा, दिसतोय? तेव्हा मी गॅस थोडा कमी केला होता. गॅस केला माझा हरकत नाही. हे बघा, लगेच आपला पाणी गरम असल्यामुळे पटकन रवा त्याच्यात शिजला जातो. तुम्ही बघू शकाल बघा, लगेच उपमा पाण्याबरोबर एकजीव होतो आणि मस्तपैकी मऊशीर सॉफ्ट आपला उपमा तयार होतोय. त्याच्यात आता अशाच वेळेला शिजत असताना तुम्ही तुमच्या घरातलं जे काही तूप असेल, हे माझं घरचंच आहे केलेलं, ते मी थोडंसं तूप घालणार आहे. थंडी पाऊस काय आहे काय समजत नाही आहे, गरमी आहे, त्याच्यामुळे ज्या काही वस्तू आहेत त्या थोड्या घट्टही झालेल्या आहेत. हे बघा किती मस्त सॉफ्ट आपला उपमा झालेला आहे. आता ह्याच्यात आपण खोबरं आणि कोथिंबीर घालू. वाव, बघितल्याबरोबर मलाच तोंडाला पाणी सुटले. कधी मी माझा ब्रेकफास्ट करते आणि वरून तुम्ही कोथिंबीर घाला. काय काय कसं वाटतंय? झालंय झकास? मला तर झकास वाटतंय. आणि आपल्या स्वतःच्या कृतीला आपण नेहमीच शाबासकी दिली पाहिजे. दुसरा शाबासकी देवो की न देवो, पण आपल्या स्वतःच्या केलेल्या कामाचा चीज नेहमीच करावं. ते चांगलं असो किंवा नसो, पण आपण केले ते म्हणून त्याची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर नेहमीच असावी. तेव्हा मंडळी, आजचा हा उपमाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त उपमाचा सुगंध येतोय, वास तर छान येतोय. सो अमृताची गोडी, सुपर. सो मित्रांनो, आज संडे आहे, तुम्हीही हा स्पेशल मेनू करा आणि आजचा संडे एन्जॉय करा. टिल दॅन, बाय बाय.